नमस्कार मित्रांनो. तर आता सरकारनं नवीन नियम काढला आहे की प्रत्येक शेतकऱ्या ऊसातनं 15 रुपये टनानं पैसे कट करणार आहे. मग काय सरकार एवढं गरीब झाले आहे आपलं का त्यांना काय पैसे खर्च नाहीत? ह्यांच्या पार्ट्या बिरट्या करायला बाहेर मोठी मोठी इलेक्शन लागायला कसा पैसा मिळतो? लाडकी बहीण योजना चालू केली, आता होय ते फायदा झाला म्हणा, पण त्याचं बोकांडी शेवटी आमच्याच पडलं. आता GST कमी केली पण काय थोडंफार फरक पडला काय वाटत नाही एवढं. आता शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं आहे, कोणाकोणाचं एवढं मोठं नुकसान झालं आहे, 10-10, 20-20 लाखाचं, 50 लाखाचं नुकसान झालं आहे. आणि आता काय कायदा काढला हे तर 15 रुपये टन पैसे देणार. आता किती पैसे मिळणार त्यांना? आम्हाला आम्ही काय द्यायला नाही म्हणलं नाही, कारण आम्हाला काय वाटत नाही. आमचा शेतकरी आमचा समाज आहे, प्रकारचा आमचा दोस्त मित्र काय असेल ते सगळं आहे. पण आम्ही त्याच्यासाठी नाही की बाबा आम्हाला काय वाटत नाही एवढं द्यायला पैसे. पण तुम्ही एवढं सरकार गरीब झाले की त्यांना पैसे बी देणं होईना. आणि ती सोनू सूद ॲक्टर, त्याला काळजी आली शेवटी सोलापूर जिल्ह्याची आमच्या. ती आला इथं त्याने मदत केली, थोड्या थोड्या बारक्या लोकांनी मदत केली, पण ह्यांना सरकार असून काय मदत करणं झालं नाही. सरकारला म्हणावं तुम्हाला जर शेतकऱ्याला काय देणं होत नसलं तर काय द्यायची गरज बी नाही. फक्त शेतकऱ्याला बिना परवाना आणि बिना कुठला पोलीस केस न होता 2 वर्ष गांजाचे पीक काढायची संधी द्या म्हणा. तुम्हालाच कर्ज दिलं सरकारला परत. अहो, शेतकरी एवढा दिलदार माणूस, पण तुम्ही त्यांच्यासाठी थोडा वेळ काढणार. तुम्हाला मोठे मोठे बिझनेस लोकांना काय झालं की त्यांना कसं मिळतं हो? तुम्हाला कर्ज करायला माफ करता, त्यांचं सेटलमेंट करून टाकता, की नवीन नवीन कर्ज काढून देता, नवीन नवीन काय असेल सुखसुविधा देता, आणि आमच्याच बोकांनी त्याचं बिल पाडताय. आणि आता GST कमी केली पण त्याचा फायदा आम्हाला तर काय दिसत नाही. सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना दिसते, मोठी मोठी गाडी घेतात लोक, काय काय करते ती Mercedes Benz, काय घेऊ द्या, घेण्याबद्दल काय नाही. पण शेतकऱ्याला थोडंसुद्धा अंदाज नाही किंवा बाबा असा हमी भाव नाही की किंवा काय वाटत नाही. काय सरकारचा उपयोग आहे मग?